तिळगुळाचे स्पेशल लाडू हे संक्रांत सणाची पारंपरिक आणि खूपच लोकप्रिय रेसिपी आहे. मऊ, चवदार आणि दुप्पट चवीने तिळगुळाचे लाडू लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू एवढे सॉफ्ट होतात व ते 2 ते 3 महिने टिकतात आणि संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात. तर याच्यामध्ये मी वाटीचे प्रमाण तसेच वजनीचे प्रमाण सांगितलेले आहे. जर तुम्ही याच पद्धतीने बनवलात तर तुमचे सुद्धा लाडू अजिबात कडक होणार नाहीत. तर लगेच लाडू बनवायला घेऊया. कारण रेसिपी रेसिपी तर फार सोपी आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी लगेच करायला सुरुवात करा. तर इथे मी पाव किलो तीळ घेतले आहे व पाव किलोच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे व 100 ग्राम शेंगदाणे व 2 चमचे साजूक तूप आणि 1 चमचा इलायची पावडर. इलायची पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नाही. तर सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजलात तर ते वरून करपून जातात व मध्ये तसेच ओले राहतात. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व थोडे थंड झाल्यानंतर त्याच्यावरची जे साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थोडे अशा प्रकारे मोठे मोठे त्याला क्रश करून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे नाहीयेत. व आता आपण इथे तीळ भाजून घ्यायची आहे. तीळ भाजताना तुम्ही कढाई जाड तळाचीच वापरा शक्यतो. त्यामुळे आपली जे तीळ आहेत व्यवस्थित भाजलं जाते व पातळ कढाई जर तुम्ही घेतली तर तीळ लगेच करपते, आपले लाडू खराब लागतात. तर इथे मी पाव किलो तीळ घेतले आहे. हे तीळ आपल्याला मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजायची आहे. थोडा वेळ जास्त लागेल पण छान भाजायची व ते भाजले भाजले हे कसे ओळखायचे ते सुद्धा सांगते. जर तीळ असे तडतड करत भाजले असतील तर ते व्यवस्थित फुललेली जाते आणि समजायचे की आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत. तर आता मी इथे शेंगदाणा क्रश केलेला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण जे गूळ घेतला होता पाव किलो तो गूळ पण आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. गूळ इथे मी चिरून मोजून घेतलेला आहे. वाटीने म्हणलात तर एक मोठी वाटी भरून इथे गूळ मी इथे टाकलेला आहे. त्यानंतर आपण इथे 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे व गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. इथे तुम्ही गॅसचा फ्लेम मोठा करू नका कारण हे लगेच करपून जातो व आपले लाडू खराब होतात. त्यानंतर इथे मी इलायची पावडर टाकले. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला इलायची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस लगेच बंद करायचा. हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व त्याला 2 ते 3 मिनिट थोडा थंड होण्यासाठी ठेवूयात. जास्त पण थंड करायचे नाही. त्याला थोडे थोडे गरम असतानाच आपण याचे लाडू बांधून घेऊयात. तर सर्वात आधी आपण इथे हाताला थोडे तूप लावायचे. तूप लावून याचे लाडू बांधायला घेऊयात. याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि लाडू बांधायला घ्यायचे. तुम्ही इथे पाण्याचा पण वापर करू शकता. हाताला थोडे पाणी लावून, पण पाणी जास्त लावायचे नाही, नाहीतर लाडू लगेच खराब होतात. तूप लावल्यामुळे हाताला तेवढे जास्त पोळत नाही आणि हे गरमच असताना लाडू बांधून घ्यायचे. मी अजून एक दुसरी पद्धत सांगत आहे. स्पूनने साईडला असे आधी गरम असताना स्पूनने साईडला छोटे छोटे गोळे ठेवायचे आणि लगेच लाडू बांधायला घ्यायचे. गरम असताना याचा आकार करेक्ट येत नाही. नंतर तुम्ही याचा आकार देऊ शकता. छान गोल आकार त्याला देऊ शकता 5 मिनिटानंतर. पण सर्वात आधी आपण याचे असे गोळे करून घ्यायचे. त्यामुळे लवकर लाडू बनायला तयार होतो. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे आपले हे तिळाचे
लाडू बनून तयार झाले आहेत. आता हे सर्व मिश्रण अशाच पद्धतीने आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. गरम असतानाच हे आपल्याला लाडू बनवायचे आहे. जर समजा तुमचे लाडू बनवताना हे मिश्रण घट्ट झाले आणि तुमचे लाडू जमत नाहीत, तर त्याच पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये हे मिश्रण टाकून द्यायचे आणि मंद आचेवर 1 मिनिटासाठी त्याला गरम करायचे आणि परत त्याला लाडू बांधायला घ्यायचे. तर हे बघा, किती खुसखुशीत असे हे लाडू इथे आपले बनून तयार झाले आहेत. तर इथे मी जे प्रमाण घेतलेले आहे त्याच्यात 25 ते 30 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. अशी सोपी आणि चवदार तिळगुळाची स्पेशल रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. संक्रांत, भोगी किंवा कोणत्याही खास दिवशी ही रेसिपी नक्की करून पहा आणि घरातल्या सर्वांसोबत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांत निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.